सत्यशोधक रिसोर्स सेंटर सादर करीत आहे चर्चासत्र. वक्ते आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे. प्रताप आसबे हे महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातले ज्येष्ठ पत्रकार आहेत. ऐका तर चर्चासत्र, मराठा समाजाच्या विकासाची दिशा आणि दशा. आता जे काही मराठा समाजाच्या मोठे जे मागणी जी आहे त्या मागण्या कधी पूर्ण होतील असं मला काही वाटत नाही. आरक्षणाची मागणी आजच्या परिस्थितीमध्ये पूर्ण होऊ शकते का? माझं म्हणणं असं आहे की होऊ शकणार. आता काहींचं म्हणणं असं आहे की मराठा हे मूलतः शूद्रच होते आणि होते यात काहीच वाद नाही. म्हणजे त्याचं काही प्रतिवाद करण्याची काही गरज नाही. त्याचे बरेच दाखले आहेत सगळे इतिहासामध्ये. आता ते शूद्र होते म्हणून एखाद्या वेळेस जर त्यांना जर मागणी मान्य झाली तर होऊ शकेल. म्हणजे मी असं म्हणत नाही की होईलच किंवा नाही. त्याच्या पुढे जाऊन असं आहे की त्यातून म्हणजे समजा नाही झाले तर काय होणार हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न असा आहे की समजा मान्य झाली मागणी तरी किती लोकांचे प्रश्न सुटणार. दुसरा प्रश्न आहे अॅट्रॉसिटीचा. कुठल्याही कायद्याचे वापर आणि गैरवापर हे होत असतात. कुठलाही कायदा असतो. अगदी हुंडाबळीचा कायदा केला त्याचेही गैरवापर होतात आणि याचा गैरवापर होण्याचं प्रमाण हे काही प्रमाणात असतंच प्रत्येक याच्यामध्ये. त्याप्रमाणे या कायद्याचा गैरवापर झालेला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी झालेला आहे आणि विशेषतः ज्याला आपण म्हणतो की जसा तो स्थानिक राजकारणामध्ये झालेला आहे तसा तो मध्यमवर्गीयमध्ये पण झालेला आहे काही प्रमाणामध्ये. शाळांमध्ये इकडे तिकडे पण त्याची चर्चा खूप झालेली असते ती. आता तो जो अॅट्रॉसिटी ऍक्ट आहे तो पहिल्यांदा बदला अशी मागणी होती. नंतर त्यातल्या काही जाणकारांच्या लक्षात आलं की हे काही बदलता येणं शक्य नाही आणि त्यामुळे त्यांनी मग त्या ती मॉडिफाय करून टाकली आणि त्यांनी सांगितलं की यामध्ये त्याचा गैरवापर होऊ नये इतकी त्याची काळजी घ्या. फेअर इनफ. म्हणजे त्यात काही आक्षेप घ्यायचं काही फारसं कारण नाही. पण आणि कोपर्डीच्या यांना फाशी शिक्षा. आता फाशी शिक्षा जी आहे ती न्यायालय ठरवेल. न्यायालयाच्या नुसार जे काय असेल ते म्हणजे अशा पद्धतीने मागणी करावी का एखाद्याला फाशी द्यावी. आणि कारण असं आहे की आताच्या परिस्थितीमध्ये असं आहे की आता सगळं मीडिया ड्रिव्हनच चाललेलं आहे. सगळा काही राज्यकारभार, कोर्टाचा कारभार, न्यायालयाचं सगळं जे काही हे असतात बऱ्याच वेळेला जनमताच्या दबावाखाली सगळं ते होतं. त्यामुळे ते असं पण करावं का अशा पद्धतीची मागणी. माझ्या मते असं आहे की अशा पद्धती तुम्ही कटला त्यांना काटेकोरपणे त्यांना शिक्षा व्हावी, कठोर शिक्षा व्हावी. या पलीकडे काही बोलण्याची गरज नाही. परंतु या 2-3 मागण्या ज्या काही केलेल्या आहेत त्या मागण्या असं आहे की ह्या पुढे आलेल्या मागण्या आहेत परंतु त्या खऱ्या मागण्या आहेत का या संबंधात हा खरा त्यातला प्रश्न आहे. म्हणजे उद्या समजा ह्या 3 मागण्या समजा मान्य झाल्या काही प्रमाणामध्ये तरी मराठा समाजाचे प्रश्न जे आहेत आता जे काही लोक लाखांनी मोर्चे काढतात त्यांचे प्रश्न संपले असे होतील का? माझ्या मते ते होणार नाही. माझा एक दृष्टिकोन आहे. तुम्हाला मान्य असेल नाही मान्य असेल मला माहित नाही पण मी तो माझ्या लेखामध्ये वेगळ्या पद्धतीने तो मांडलेला आहे आणि तो बऱ्याच लोकांनी वाचला असेल का नसेल तुला. असं आहे की पहिली गोष्ट म्हणजे आता हे तुम्ही आक्षेप वगैरे काही वाचत होतात त्या सगळ्या याच्यामध्ये त्या आक्षेपाची चर्चा सगळ्या सोशल मीडियावर सातत्यानं सगळी चालू आहे. त्यात काही हे नाही आहे. प्रश्न असा आहे की आपल्याकडे मुळामध्ये असं आहे की ज्या पद्धतीची व्यवस्था आपल्याकडे होती ज्याला आपण ब्राह्मणी व्यवस्था म्हणतो, ब्राह्मण्य म्हणतो, त्या ब्राह्मण्याचा पगडा तर 1000 वर्ष आपल्याकडे होता. त्याची ही जी व्यवस्था होती कधी जाचक होती, कधी लिबरल होती, कधी काय होती. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या काळामध्ये ती वेगवेगळी ही आहे. आता उदाहरणार्थ नेमाड्यांनी जी काही म्हणलेलं आहे की त्या काळातली त्या भागातली एक विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमध्ये त्या काळातली ती एक परिस्थिती होती. त्याचा अर्थ ती सगळीकडे तशीच पद्धतीची असेल असं समजायचं कारण नाही. पण आपण म्हणतो ना असं की 5000 वर्ष जाती व्यवस्था किंवा ज्या पद्धतीचे हे आहे चालू जाती व्यवस्था तर आहेच यात काही वाद नाही. त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन आहे, शोषण आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्याची दाहकता, जाचकता ही कालानुरूप बदलत गेलेली आहे आणि हे डोळसपणे बघण्याची ही गोष्ट आहे. आणि आपण ज्याला सरंजाम व्यवस्था म्हणतो ती आपल्याकडे सरंजाम व्यवस्था केव्हापासूनची होती. महाराष्ट्रामध्ये असं आहे की महाराष्ट्र किंवा दख्खनच्या सातपुडेच्या खाली 12व्या शतकानंतर तर मराठी राज्यच नव्हतं ना चालुक्य गेल्यानंतर. ते केव्हा आलं? म्हणजे इथं संबंध जी काही व्यवस्था होती ज्याला आपण म्हणतो की आदिलशाही, कुतुबशाही, विजापूरचे सगळे घराणी या सगळ्या गोष्टी होत्या तिथे. त्यातून मग पुढे आलं असं आहे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किल्लेदार महार होते. त्यांचे स्वतःचे अंगरक्षक हे अत्यंत खालच्या समाजातील लोक होते.
हा ह्याचं काय सोडवायचं आपण. आणि म्हणून त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघितलं की मराठ्यांमधली जी काही कुळं आहेत, म्हणजे मराठा हे कोण नेमकी, मराठा हे केव्हाच आहे, म्हणजे इतिहासामध्ये किती पाठीमागे गेल्यानंतर मराठा हा शब्द आपल्याला जाणवतो. ते फार मला वाटत नाही की 400-500 वर्षाच्या पूर्वी त्याचे फार मराठा शब्द असेल. मराठा शब्द होता तो यांनी सांगितलेला आहे की तो फार पूर्वीच्या काळामध्ये भाषेच्या अनुषंगाने वापरला जायचा. परंतु मराठा सच अशी काही जात नव्हती. ती होती ती कुणबी होती. जे कुणबी आणि शेतकरी जाती ज्या काही होत्या त्या जाती त्यामध्ये होत्या. आता त्या सगळ्या जाती ज्या होत्या त्या जाती ह्या मूलतः शूद्र जाती होत्या. आणि या शूद्रांनी काही ठिकाणी संघर्ष केला. तो संघर्ष म्हणजे असा आहे की आदिवासीमध्ये सुद्धा राजे होते, त्यांची राज्य होती. म्हणजे ते काही क्षत्रिय होतात का? क्षत्रिय नव्हते. ते आदिवासीच होते. त्या आदिवासीच्याच परिघामध्ये किंवा त्यांचे जे काही नीती नियम होते, जे काही हे होते त्यानुसार त्यांचं कारभार चालायचं. हे चातुर्वर्णी व्यवस्थेमधले शूद्र होते. आणि यांचं म्हणणं असं होतं की जर आम्ही आमच्या जोरावर तलवारी हे करून म्हणजे पार्ट टाइम सैनिक आणि पार्ट टाइम शेतकरी अशा पद्धतीने शेती त्यावेळेला फारशी ही नव्हती, आजच्यासारखीच होती. त्यामुळं मुलुकगिरी करायची आणि 4 पैसे गाठीला बांधायचे असा एक व्यवसाय होता सगळा. आणि ते जे लोक करायचे त्यातून त्यांना काही कामं मिळत गेली, त्यातून काही त्यांना पैसे मिळत गेले किंवा त्यांना मग वतनं मिळायला लागली. आणि त्यातून काही घराणी तयार झाली, जी घराणी विजापूरकरांनी तयार करून दिली तुम्हाला. 96 कुळी ज्याला आपण म्हणतो ती काय अशी ही नाही. म्हणजे मला असं आहे की ज्याला आपण जात समूह म्हणतो असं इरावतीबाईंनी म्हणलेलं आहे, पण फुल्यांनी जात समूह म्हणलेलं नाही. आणि ते जास्त मला ते लॉजिकल वाटतं. ती एक जात आहे की कुणबी जात आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्तर होते, वर्ग होते निर्माण झाले नंतरच्या काळामध्ये. परंतु तो काही जात समूह म्हणून म्हणता येणार नाही. तो एक कुणब्यांचा आहे ज्याचं बाहेर काही कुणब्यांच्याकडे वतनं होती, काही कुणब्यांकडे वतनं नव्हती, काही शेतीच करत होते फक्त. अशा पद्धतीचे संबंध होते. आता हा जो समाज आहे या समाजाला बाहेर काढण्याच्या संबंधामध्ये फुल्यांनी फार मोठी भूमिका बजावली होती. आणि त्यांनी ते संबंध 5 एकराखालचा जो कोणी असेल तो सगळा जो कोणी आहे कष्टकरी शेतकरी कुठल्याही जातीचा असेल ना त्याला त्यांनी बहुजन समाजाच्या व्याप्तीमध्ये सामावून घेतलं. सगळ्या समाजाने त्यामध्ये एक असं होते की अतिशूद्र होते आणि शूद्र होते, 2 भाग त्यामध्ये होते. परंतु तरी सुद्धा तो सगळा त्यांनी बहुजन समाज म्हणूनच त्याला ट्रीट केलं. तर हा बहुजन समाज त्यांनी उभा केला आणि ब्राह्मण्याच्या विरोधामध्ये त्याला उभा केला. आणि त्यांनी त्यामध्ये त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्याला आपण ब्राह्मण्याचा कणा मोडवायचा आणि त्यांच्या हातातून जे काही सत्ता स्थानं किंवा त्यांचं वर्चस्व घालवण्याच्या संबंधामध्ये जे काही प्रयत्न करायचे ते प्रयत्न त्यांनी केले. तर त्याच्यानंतर असं आहे की त्या अर्थात त्या काळामध्ये इंग्रजांची राजवट होती, ते लढे सोपे होत गेले. पुढे ती चळवळ फार मोठ्या प्रमाणात वाढत गेली. त्याच्यामध्ये लोखंडे वगैरे हे सगळे लोक म्हणजे सुरुवातीपासूनच होते त्या सगळ्या याच्यामध्ये. आणि मग पुढे ती शाहू महाराजांनी गेली, ब्राह्मणेतर चळवळीचं स्वरूप झालं आणि पुढचा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. तर त्या सगळ्या याच्यामध्ये एकतर असं झालं की त्या संबंध चळवळीमधून ब्राह्मणांच्या हातामध्ये किंवा ब्राह्मण्याचं जे काही वर्चस्व होतं ते काही एका प्रमाणामध्ये कमी करण्याच्या संबंधामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. आणि यश प्राप्त झालं म्हणजे काय, स्वातंत्र्य चळवळीनंतर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्यच प्रस्थापित झालेली होती. त्यामुळं पुढे लोकांना असं वाटलं की या चळवळीची किंवा या सामाजिक सुधारणेच्या संबंधातली चळवळीची काही आता गरज उरलेली नाही. आणि मग सत्तेच्या माध्यमातून सत्ता संघर्ष, सत्तेचं राजकारण आणि सत्तेच्या मार्गातून विकास आणि सुधारणा अशा पद्धतीची कामं सुरू झाली. अर्थात त्या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे मराठ्यांमध्ये जी काही म्हणजे तो जो काही विचार होता बहुजन समाजामधला, तर सरकारच्या माध्यमातून काही फारशी शिक्षणाची व्यवस्था त्याही काळामध्ये झाली नव्हती आणि नंतरही झालेली नाही. विकासाच्या संबंधामध्ये जे काही प्रयत्न झाले ते लोकांनी स्वतःहून केले. विकास सरकारचं त्याला काही प्रमाणामध्ये सहाय्य मिळालं असेल, परंतु लोकांनी सहकारी पद्धत स्वीकारली, त्यातून लोकांचं हे झालं. म्हणजे पूर्वी तर असं होतं, म्हणजे तुम्ही आता मगाशी तुमचं उदाहरण दिलं, आमच्या गावचं उदाहरण तर फार भयंकर वेगळं होतं. ते म्हणजे आमच्या 20 किलोमीटरवर माझं गाव होतं सोलापूरहून, पण गावातून निघाल्यानंतर घरी पोहोचायला रात्री 11-12 वाजायचे, सकाळी पहाटे निघाल्यानंतर अशी परिस्थिती होती त्या काळामध्ये. फक्त 2 नद्या आल्या. आता प्रगती झाली, लोकांनी स्वतःहून आपली प्रगती केली. शिक्षणाची चळवळ म्हणून चालली लोकांनी. शिक्षण असं आहे की सरकारवर अवलंबून राहिले नाही. रयत सारख्या संस्था म्हणजे त्यांनीच मराठा शिक्षण परिषद काढली होती आणि त्या मराठा शिक्षण परिषदेचे संबंध महाराष्ट्रभर त्यांनी जिल्ह्यामध्ये ती संस्था उभ्या केल्या होत्या. तुम्ही कुठेही जा, अहमदनगरला जा, नाशिकला जा, पुण्याला जा किंवा आणखीन कुठल्याही शहरामध्ये घ्या, त्या संस्था तुम्हाला तिथे दिसतील तुम्हाला. आणि त्या संस्था उत्तम पद्धतीने चाललेल्या आहेत आणि ते सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून म्हणजे नुसती रयत नव्हे,
रयतचं तर फार मोठं काम आहे, पण रयतच्या बरोबरीने अनेक संस्था त्या ठिकाणी निघाल्या. म्हणजे लठ्ठे एज्युकेशन सोसायटी निघाली, विवेकानंद सोसायटी निघाली किंवा इतर आणखीन काही सोसायटी निघाल्या. त्यांनी आपला एक विकास करून घेतला. ज्यांना शिक्षण घेता येत नाही त्यांच्या शिक्षणाची सुद्धा कमवा शिकायच्या सगळ्या योजना आणून, आणि आजही त्या संस्था समर्पित भावनेने त्या शिक्षणाचं काम करतात. याचा फार गवगवा होत नाही, कुणी गवगाव करत नाही, डांगोराही पिटत नाही. पण हे जे शिक्षण बहुजन समाजाने जे शिक्षण जे स्वतःच आहे ते शिक्षण स्वतः करून घेतलेलं आहे. सरकारची त्याला थोडीफार मदत झाली असेल, पण बाकी मधल्या काळामध्ये त्यांनी सहकार्याच्या संबंधामध्ये ज्या काही गोष्टी केल्या त्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शाळा कॉलेज निघाली. परत रोजगार मिळाला, ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक बदलतं स्वरूप मिळालं. अशा पद्धतीचे हे सुरू झालं. आता पुढच्या काळामध्ये काही गोष्टी ज्याला आपण म्हणतो की जर तुमच्याकडे सुधारणाच नसेल कुठल्या गोष्टीची, तर त्याच्या काही वाईट गोष्टी किंवा वाईट सत्तेच्या अनुषंगाने येणाऱ्या काही गोष्टी असतात त्या 70च्या दशकामध्ये किंवा 60च्या उत्तरार्धामध्ये ते दिसायला लागले. आणि त्यातलं म्हणजे असं आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाणारा जो समाज होता त्या समाजातले खालच्या तळातले लोक किंवा ह्याच्यातले लोक, ग्रामीण भागातले लोक किंवा आणखीन कोणी सत्ता संघर्षात लोक हे दलितांवर अत्याचार वगैरे करायला लागले आणि केले. हे काही वेगळे नाकारण्यात काही पॉईंट नाही. आणि अत्याचार करणारे मराठी होते, मराठ्यांबरोबर इतर बहुजन समाजातले लोक पण होते, पण मराठ्यांचं त्यातलं प्रमाण सगळ्यात जास्त होतं. आणि म्हणूनच त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या प्रक्रियेतून दलित पॅंथरसाठी चळवळ निर्माण झाली. आणि मग त्यातून त्याला एक शेक बसला. त्यातून परत म्हणजे ज्याला आपण म्हणतो की उघड जो काही कन्फ्रंटेशन सुरू व्हायला लागलं, त्यातून काही एक लोकांना समज आली, काही गोष्टी सुधारल्या गेल्या, काही लोक हे झाले. प्रश्न कुठे येतो या सगळ्यामध्ये की मधल्या काळामध्ये या सगळ्या सुधारणावादी चळवळी आणि या सगळ्या बंद झाल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूला ज्याला आपण म्हणतो की ज्या पद्धतीची राज्यव्यवस्था, ज्या पद्धती सर्वांना बरोबर घेऊन राज्यकारभार चालवला जात होता, तो हळूहळू सत्तेच्या राजकारणाचं सगळं राजकारण जेव्हा गुडफटत जायला लागलं, त्यातून असं झालं की सत्ता ही आपल्याकडं आणि आपल्याच घरात, आपल्याच कुटुंबात, आपल्याच ह्याच्यामध्ये राहावी अशा पद्धतीचे सुरू झालं. त्यातून काही घराणी निर्माण झाली त्यातली जी सत्तेच्या होती सातत्यानं ते फिरायला लागली. याच्यामध्ये बहुजन समाज सर्व जो एकत्र होता त्याला आपण बरोबर घ्यायला पाहिजे असं होतं, तो सोयीनुसार सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या त्या सगळ्यामध्ये. म्हणजे त्यात काही चुकीच्या गोष्टी शिरल्या, त्यातून काही वाईट प्रथा पडल्या आणि सत्तेचं केंद्रीकरणही काही मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं. ज्या सत्ता केंद्र महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये आहेत त्या ठिकाणी ती झाली, म्हणजे नाही याच्यातला भाग नाही. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठ्यांमध्ये एक मध्यम वर्गही तयार होत गेलेला होता, जो आता मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मी आता हे व्यक्तिगत उदाहरण आहे. माझे वडील हे मंगळवेढ तालुक्यामध्ये सोपोरा तामदडी नावाचं एक गाव आहे. त्या गावामधून एक 10 किलोमीटरवर पलीकडे जाऊन ते आठवड्याच्या भाकरी घेऊन जाऊन तिथं शिकायचे. 7वी पर्यंत शिकले, चांगले मार्क मिळाले. कोल्हापूरला शिकायला गेल्यानंतर त्यांना ऍडमिशन काही मिळालं नाही. त्यावेळेस शाहू महाराजांनी बोर्डिंग सर्व्हिस काढली होती, ऍडमिशन काही त्यांना मिळालं नाही आणि मग ते असं परत जायला पण पैसे नव्हते. शेवटी काय शिवाजी महाराजांचे आपल्या शाहू महाराजांचे एक बगीवाले होते. त्या बगीवाल्याला ते दिसले किंवा मुलगा कोणतरी रडतोय, मग त्यांनी त्याला बरोबर घेतला, त्याने आपल्या घरात नेऊन ठेवला आणि त्यांनी त्या सगळ्यांना एक अशी त्यांच्याकडे एक विषय पोर होती. त्यांनी आपल्या गोडाऊन मध्ये किंवा ह्याच्यामध्ये असं ठेवतात ना, सगळी तिथं त्यांची व्यवस्था केली आणि मग तिथं ते शिकले. आमच्या घरामध्ये म्हणजे 2-3 खोल्याचं घर होतं. आमच्या घरामध्ये 5 मुलं शिकायला होती. जोपर्यंत वडील होते तोपर्यंत 5 मुलं शिकायला होती. ही ज्यांच्या घरामध्ये अशी थोडी बरी परिस्थिती होती त्याच्या घरामध्ये नातेवाईक म्हणा, गावातले लोक म्हणा, असे सगळे लोक त्यांच्याकडे शिकायला जायचे. ती मुलं शिकायची आणि पुढे असं आहे की ती व्यवस्था जी होती ना, ती व्यवस्था अपुरी पडली तरी सुद्धा लोकांमध्ये एवढी जाणत होती किंवा संस्काराचा भाग होता तो, की आपल्या घरामध्ये सदन मराठ्यांनी 4 घरं, 4 मुलं, 10 मुलं, 20 मुलं आपल्या ऐपतीने सुद्धा घरामध्ये ठेवायची. मग ती कुठल्या बहुजन समाजाची असली पाहिजे, ती फक्त मराठींची असली पाहिजे असा काही हे नव्हता. कारण शाहू महाराजांचा तसं दंडकच होता. शाहू महाराजांचं एक असं होतं या सगळ्यामध्ये की म्हणून ते शिक्षणाची चळवळ फार मोठ्या प्रमाणात गेली. शाहू महाराजांचा आणखीन एक दंडक म्हणजे त्यांचा संबंध दृष्टिकोन असा होता की हा जो बहुजन समाज आहे, जाती आपण म्हणतो, जातीयांच्या गोष्टी आपण खूप करतो, पण मला स्वतःला व्यक्तीच्या जाती कधी संपतील आताच्या नजीकच्या भविष्यातून मला थोडं काही दिसत नाहीये. उलट रिझर्वेशन नंतर त्या जातीचे कंगोरे अधिक धारदार होत गेले आणि त्यामुळे त्या इतक्या लवकर सहजासहजी जाती नष्ट होतील का त्याची मला हे नाही. म्हणजे रिझर्वेशननं दलितांनी ह्यांना एक सामाजिक न्याय दिला हे वस्तुस्थिती आहे, परंतु त्याचे दुसरे परिणाम जे आहेत ते देखील आहेत आणि मंडळानंतर ते आणखीनच झाले. ते आणखीन काय ते पुढे बघू आपण. आता त्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा
ज्याला आपण म्हणतो की जातीतलं अंतर कमी करणं, त्यांच्यामध्ये एक हे निर्माण करणं, नातेगोतीत रोटी बेटी व्यवहार सुरू करणं. म्हणजे शिवाजीच्या काळामध्ये रोटी व्यवहार होता, बेटी व्यवहार नसेल त्या काळामध्ये, परंतु हे होतं ना, म्हणजे महार जेव्हा किल्लेदार होते, किल्लेदार बहुतेक ठिकाणी किल्लेदार महार होते आणि त्यांच्याकडे हे केल्यानंतर असं आहे की अस्पृश्यता किती तीव्रता होती त्या काळामध्ये त्याची आपल्याला कल्पना येते. त्याची काय तीव्रता होती, किती कमी होती, काय होतं वगैरे. पुढच्या काळामध्ये ते बदललं. पाठीमाग खराटा आला, गाडगी आली, हा बदल झालेला होता. आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा म्हणजे फुल्यांनी जेव्हा सुरुवात केली या सगळ्यामध्ये, किंवा 1885 साली काँग्रेसची स्थापना होत असताना सुद्धा ज्यावेळेला रानडे, गोखले या सगळ्या लोकांनी जी काही परंपरा एक वेगळी निर्माण केली त्या सगळ्यामध्ये, फार मोठा एक वर्ग असा होता की जो सुधारणेच्या बाजूने उभा राहिलेला होता, जो ज्याला अभिजन वर्गामध्ये, बहुजनामध्ये एक मोठी समजून, त्यातून ती चळवळ फार मोठ्या प्रमाणात पुढे गेली. आता पुढे असं आहे ना की मधला जो काही म्हणजे शाहू महाराजांनी त्या संबंध पिरियडमध्ये एक गोष्ट केली, असं आहे, मराठी क्षत्रिय समजायचं स्वतःला, किंवा मराठी म्हणजे शिवाजीचं म्हणणं होतं की आम्ही क्षत्रिय आहोत, किंवा शाहू महाराजांचं म्हणणं की आम्ही क्षत्रिय आहोत. आता ते क्षत्रिय काही मानले जात नव्हते. याचं कारण असं आहे ना की जेव्हा किती वेळा आपली पृथ्वी निक्षत्री केली होती, 21 वेळा, त्यामुळं खाली सातपुड्याच्या खाली क्षत्रिय नाहीच आहेत असं संबंध एक समज होता. त्यामुळे ह्यांना कोणी क्षत्रिय मानत नव्हतं. तरी सुद्धा हे स्वतः क्षत्रिय मानायचे. आणि त्यामुळे आम्हाला ह्याच्याप्रमाणे तुम्ही हे करा, वेदोक्त पद्धतीने तुम्ही आमचे हे करा. पण ते काही प्रमाणामध्ये झालं ते, पण हा वाद कधी मिटला नाही. मग पुढे जाऊन यांनी सुरुवात केली किंवा धनगरांची विवाह सुरू केले, मराठी आणि धनगर यांच्यामध्ये विवाह सुरू केले. 100 विवाह तसे त्यांनी केले. शाहू महाराजांनी आपली बहीण दिली धनगरांच्या घरामध्ये. या पद्धतीने संबंध. आता पुढच्या काळामध्ये असं आहे की मराठा नावी, मराठा परीट, मराठा हे सगळे असे अशा पद्धतीने सगळे हे होतं की ते कुणी तशा अर्थाने ते असं एकत्र येत गेले किंवा व्यवसायानुसार त्यांना एक ती ही मिळालेली होती. पण ते मूळता कुणबी पण मराठा असं म्हणले जायचे. त्यातले सगळे ते होते. म्हणून त्यामुळं फार त्यातलं हे नव्हतं. मग ती जवळ जी पुढे जायला पाहिजे होती नंतर जातीमधलं अंतर कमी करण्याच्या संबंधातली, ती काही पुढे गेली नाही. आता पुढे सत्तेचं राजकारण सुरू झालं, सगळं झालं. मराठी शिकले, प्रशासनामध्ये गेले, इकडे गेले, तिकडे गेले. आणि असं आपण म्हणतो की 50 वर्ष त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे वगैरे वगैरे. आहे, खरं आहे. पण केवळ ती सत्ता आहे का? बाकीच्या कुठल्या क्षेत्रामध्ये कुठं आहेत ते ज्याला आपण म्हणतो साहित्य संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये आता कुठेतरी लिहिताना मराठी दिसत आहे. पूर्वी इतके नव्हते. पूर्वी जे काय होतं शिवाजी सावंत वगैरे त्यांनी काय लिहिलेलं आहे ते कुठल्या पठडीमधलं होतं हे आपल्याला माहिती आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो की मराठा समाज मधल्या नंतरच्या काळामध्ये मराठ्यांची मतं ही कधी मराठ्यांना पडत नव्हती. म्हणजे मराठ्यांची मतं 4 ठिकाणी जात होती. आणि मराठा समाजामध्ये सत्ता आकांक्षा म्हणजे सत्तेला चिकटलेली जी काही घराणी होती त्यांचा सत्तेची सौदेबाजी इतकी जोरात सुरू झाली की ते मग पक्षही बघेना झाले. विचार तर सोडून दिला होता पण पक्षही मग बघेनाचे झाले. आणि याचा फायदा फार मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या फॅसिस्ट प्रवृत्ती ज्याला आपण म्हणतो त्यांनी फार मोठ्या प्रमाणात घेतला. तर त्यांना परिस्थिती अनुकूल होती. आता आणखीन एक गोष्ट मी फार जास्त बोलणार नाही पण आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्याला आपण 90ची घटना म्हणतो. 90 देशामध्ये आपल्या 90 आणि आधी आणि 90 आणि नंतर हा फार मोठा फरक आहे. म्हणजे तुम्हाला जागतिकीकरणामुळे प्रगती झाली पण त्याच्या आधी प्रगती झालीच होती. त्याचा तुम्हाला असं दिसतं की प्रगती 90 नंतर झाली पण प्रगती त्याच्या आधी सुद्धा सुरू झालेली होती. ती तिचा वेग आणखीन वाढला त्या 90 नंतर. ते खरं आहे. म्हणजे असं आहे की 90 नंतर पैसे पण खूप आले लोकांकडे पण 90 नंतर केंद्रीकरण फार मोठ्या प्रमाणात झपाट्याने दोन्हीकडे होत गेलं. हेही खरं आहे ना त्या सगळ्या याच्यामध्ये. तर असं एक आपण ज्यावेळेला मूलभूत राज्यघटना ज्यावेळेला स्वीकारली आपण त्यावेळेला आपण ज्याला आपण सामाजिक न्यायाच्या गोष्टी ज्या सगळ्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आपण डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये टाकल्या. मूलभूत हक्क वेगळेच. म्हणजे मूलभूत हक्क म्हणजे जगण्याचा हक्क हा मूलभूत हक्क आहे किंवा अशा पद्धतीत ज्याला आपण म्हणतो फार कमी गोष्टी कमी होत्या मूलभूत हक्कामध्ये किंवा आजही कमी आहेत. आपण मुख्यतः शिक्षण, आरोग्य, नोकऱ्या किंवा निवारा या सगळ्या गोष्टी आपण पूर्णपणे आपली जबाबदारी जी होती ती आपण सोडून दिली. सरकारने सोडून दिली. ती घेतली नाही. आपण का घेतली नाही तो इतिहास आहे. पण झालं असं याच्यामध्ये की जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये 80 मध्ये चीनने जागतिकीकरणाची प्रक्रिया हातात घेतली. त्यांच्याकडे त्यांचं आरोग्य जे होतं त्याची जबाबदारी शासनाने घेतली होती. त्यांना
अभिव्यक्ती स्वातंत्र्य नव्हतं, हे खरं आहे, किंवा लोकशाही पद्धती नव्हती त्यांच्याकडे, हेही खरं आहे. पण त्यांच्या शिक्षणाची सोय, त्यांच्या आरोग्याची सोय, त्यांच्या नोकरीची सोय, त्यांच्या घराची सोय, ही सगळी सोय त्यांनी केली होती. शिक्षण फार मोठ्या प्रमाणात त्यांनी केलं. इथं असं आहे की आमच्या रयतसारख्या संस्थांनी शिक्षण प्रसार केला चळवळ म्हणून, सरकारचं त्यामध्ये योगदान नव्हतं फारसं. उलट चीनने सगळं शिक्षणाची व्यवस्था जी आहे ती अत्यंत आधुनिक करत गेले ते. त्यातून ती असं आहे की जगाला तोंड देण्याची संबंधातली जी काही शक्ती होती, जी काही ताकद होती, ती आपल्या जनतेमध्ये निर्माण केली आणि मग बाजार सगळा खुला केला. आणि आज जगातली एक महासत्ता आहे. आपल्याकडं जागतिकीकरणाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा 90च्या दशकामध्ये किंवा 90 ते 95 पर्यंत पहिल्यांदा 95च्या सुरुवातीला या सगळ्या आंध्र प्रदेशमध्ये आत्महत्या सुरू झाल्या. त्या आंध्र प्रदेश मधल्या आत्महत्यांचं लोण हे 97-98 साली हे विदर्भामध्ये गेले, कापसाचे शेतकरी. आणि मग विदर्भामधले कापसाचे शेतकरी, सोयाबीन शेतकरी मराठवाड्यामध्ये, आता मराठवाड्यामध्ये आलंय. हा फक्त विदर्भापुरता मर्यादित होता, काही राज्यामध्ये होता आणखी, म्हणजे कर्नाटकामध्ये काही ठिकाणी गेला, मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी गेला, पंजाबमध्ये गेला ही प्रक्रिया संबंध. आणि महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये 2-3 वर्षापासून ती मराठवाड्यामध्ये प्रक्रिया गेली. तोपर्यंत मराठवाड्यामध्ये नव्हती. अजूनही पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती प्रक्रिया नाहीये आणि ती होऊ शकते, म्हणजे नाही असला भाग नाही. तो का नाही ती, त्याच्यामध्ये काही एक ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणजे सस्टेन, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी किंवा शेतमजूर त्याच्या घरामध्ये एखादी गाय किंवा एखादी म्हैस असते आणि ती व्यवस्था ती त्याने केली होती किंवा पूरक काहीतरी हे पाहिजे, कारण जगत नव्हते. मी तुम्हाला सांगतो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळं तुम्ही संतांची हे करून घ्या, म्हणजे दुष्काळाचीच वर्ण आहेत सगळी. आणि पश्चिम महाराष्ट्रामधली माणसं ही त्यांचा जगण्याचा संघर्ष अत्यंत निकराचा होता. त्यामुळे ती माणसं काम करण्यासाठी मॉरिशसला गेली, ऑस्ट्रेलियात गेली, न्यूझीलंडला गेली. स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात झालं आणि बिहार मधलं झालं. भारतातल्या कुठेही इतकं स्थलांतर झालेलं नाही, ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामधल्या 2-3 जिल्ह्यामधलं आहे ते स्थलांतर. तर हे जे काही त्यामधून ती जी एकदम जगण्याची जी काही जिद्द होती ना, त्यामधून ते काहीतरी हे पाहिजे, म्हणजे जरी दुष्काळ पडला तरी गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध त्या ह्याच्यावर घर चालतं किंवा पोरांची शिक्षण होतात. विदर्भामधली परिस्थिती तशी नव्हती. तिथला शेतकरी, त्यांच्याकडे जमिनीची होल्डिंग जास्त होती, त्यांच्याकडे असं आहे की जमीन चांगली होती, पाऊस वेळेवर पडत होता. पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा डीपीपी जो महाराष्ट्रामधला आहे, त्या डीपीपी एरियामध्ये 100 वर्षातले 67 वर्ष पाऊस हा ऍबनॉर्मल असतो, बाकीचं मग नॉर्मल असतो. आणि तो पण किती, जो काय 20-25 काय 40-50 सेंटीमीटर होतो तेवढाच. तर ही सगळी परिस्थिती जी होती विदर्भाचा फटका जाणं फार मोठा असला. त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा ब्रिटिशांनी तिथे कापसाची लागवड केली होती आणि त्याला बाजार जी होती ना ते इंट्रोड्यूस केली होती. या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पहिल्यांदा फटका ज्यांना बसला त्या शेतकऱ्यांना बसला आणि मग तिथून ती आत्महत्याची प्रक्रिया सुरू झाली. आता ही सुरू झाल्यानंतर याचे जे काही परिणाम आहेत, म्हणजे शेतकरी ज्याला आपण म्हणतो की हा सगळा शेती करणारा समाज जो आहे, तो सगळा शेती करणारा समाज हा अडचणीत आला, त्याला तोंड दाबून भुक्याचा माल सहन करायला लागला. दुसऱ्या बाजूनं आरएसएसचं एक डिझाईन असं होतं की ह्या बहुजन समाजामध्ये फूट पडायची, त्यातल्या मराठा समाजाला वेगळं करायचं, त्याला आरोपीच्या पिंजरात उभा करायचं, कारण उभा करण्याचं सोपं होतं ना. आणि त्याला असं एक त्यांची सर्वस्वी आरएसएसने केलं, त्याला मराठा समाजातले काही धोरणी कारणीभूत आहेत त्या सगळ्याकडे. त्यामुळे त्यांनी ही जी काही होती ना ती बरोबर ती बहुजन समाजाची जी काही होती 90च्या काळामध्ये मंडल आयोग आला. त्या मंडल आयोगाने ह्या ज्याला आपण बहुजन समाज म्हणतो, ही जी संकल्पना फुल्यांनी मांडली होती, त्या फुल्यांनी त्या संकल्पनेचं मंडल आयोगाने कंबरडं मोडून टाकलं. त्यातून ओबीसी वेगळे झाले. ओबीसीना असं एक बहुजन समाजाची अस्मिता ही आता अपील करण्याची झाली, ओबीसीना ओबीसीची अस्मिता निर्माण व्हायला लागली. त्याचं राजकारण सुरू झालं आणि बहुजन समाजाची संकल्पना जी होती ती मातीमोल झाली संबंध. त्यामुळे असं आहे की ती एकदा झाल्यानंतर त्यांनी मग ओबीसी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असं एक राजकारण ज्याला म्हणतो ते राजकारण केलं गेलं. आता हे सगळं जरी झालं असलं तरी महाराष्ट्रामध्ये त्या काळामध्ये युपीए सरकार होतं. त्या युपीए सरकारमध्ये तरी युपीए सरकार असताना सुद्धा काही गोष्टी ज्या होत्या त्या अशा होत्या की ज्याला आपण म्हणतो की नरेगा वगैरे तुम्ही म्हणता, त्या नरेगाच्या संबंधामध्ये काही गोष्टी केल्या, हे बरोबर आहे. पण ग्राहकाच्या संबंधामध्ये विचार जो होता, इथला मध्यमवर्गीय ग्राहक जो काय होता, शहरं जी काही होती, मग त्यांना कांदा असेल, मग त्यांना हे असेल, हा वर्ग अत्यंत संवेदनाक्षम ठरला. आणि इतर वर्ग जे काही होते त्या संबंधातले उत्पादक जे होते ते त्यामधले गैर ठरले. मग इथल्या मध्यम वर्गाला जे काही सोसवेल, जे परवडेल अशा पद्धतीने देण्याचा एक कल सुरू झाला. मग शेतकऱ्यांचं काही झालं तरी चालेल. पण तरी सुद्धा त्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की एनडीए सरकार गेलं त्यावेळेला भारताची निर्यात जी काही होती, शेतीमालाची निर्यात
ही 7.8 बिलियन डॉलर होती. ही युपीए सरकार गेल्यानंतर 43 बिलियन डॉलरवर गेली. गेल्या 2 वर्षामध्ये ती 50 मिलियन डॉलरवर जायला पाहिजे होती, ती 30 बिलियन डॉलरवर आली. ह्याचा फटका जो आहे ना, ह्याचा फटका देशभरातल्या शेतकऱ्यांना बसला. आता हे जे आहे, म्हणजे ज्या पद्धतीची आंदोलनं गुजरातमध्ये झाली, ज्या पद्धतीची आंदोलनं राजस्थानमध्ये झाली, हरियाणामध्ये झाली, उत्तर प्रदेशमध्ये झाली आणि आता महाराष्ट्रामध्ये झाले, हे काय आहे ह्या आंदोलनाचं वनसूत्र? ह्या ज्या काही मधल्या जाती आहेत, ह्या मधल्या जातींना अशा पोरक्या का झाल्या सगळ्या ह्याच्यामध्ये? त्यांच्यामध्ये असंतृप्ती का निर्माण झाली? आणि मग त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या आहेत आता, त्यातून त्यांना त्यांच्या मुक्तीचा मार्ग काही दिसतोय का? तर काही म्हणजे ज्या आपण मागण्या बघतो त्या मागण्यांमध्ये काही त्याच्यावरचा उपाय नाहीये. त्यामुळे कुठं जाणार पुढं? आता कुठं जाईल हे बघायचं आपण कुठं जातोय.